संतराम जी आले हैं आणि मीटिंग पुढे घेणार आहे. संतराम जी, ओव्हर टू यू प्लीज. हाँ यस सर, यस सर. ओके. सर्वांना नमस्कार. अ, मित्रांनो नमस्कार. थोडं 5 मिनिट लेट झालं, दुसरा कम्प्युटरवर शिफ्ट करायला लागलो होतो, प्रॉब्लेम आला होता. अ, आजचा जो काय विषय आहे की फंडिंग फॉर हेल्दिकेशन. ऍक्च्युली हेल्दिकेशन याचा मिनिंग जे होतो की वॅकेशनवर जाऊन हेल्थ सुधारवणं वगैरे, पण इथं जो मिनिंग आपल्याला गर्भित आहे, अर्थ गर्भित आहे, तो आहे हेल्थ आणि एज्युकेशन. आपण जे काही आपण जे काही फंडिंग प्राप्त करणार आहोत ज्याही मार्गे, मी म्हणत नाहीये की एमसीएलच्या फंडिंग विषयीच, जे काही आपण करणार आहोत किंवा जीवनामध्ये जे काही करतो, जे काही बिझनेस करतो, जे काही हे, हा एक जनरल वेबिनार आहे. डिस्क्लेमर हे आहे मित्रांनो, की आपण जीवनामध्ये एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आहोत, बरंच काही शिकलो आहेत एमसीएलच्या माध्यमातून. आज एमसीएलच्या एक नाजूक परिस्थितीला आहे. अ, बऱ्याच काही गोष्टी प्रगतीपथावर आहे. पुढच्या 3-4 दिवसात त्याचं क्लॅरिफिकेशन होईल, त्याचं फंडिंगचं काय होईल किंवा काय होईल याच्याविषयी जाणकार थोड्या वेळात एक 15-20 मिनिटाचं प्रेझेंटेशन झाल्यावर आपल्याला देतीलच. पण त्याआधी आपण प्रेझेंटेशन घेऊ आणि त्यानंतर जाणकारांना बोलू. तर हेल्थ आणि एज्युकेशन हे जे काही दोन पिलर आहे आपल्या जीवनामध्ये, हे फार महत्त्वाचे आहे आणि त्याच्याविषयी काही महत्त्वाच्या अतिमहत्त्वाच्या गोष्टी मी इथं आपल्याला विशद करणार आहे. जेणेकरून जे काही वेळ तुम्ही इथं आज दिलेला आहे, तुम्हाला वाटणार नाही की उगीच आलो, आम्हाला फंडिंग विषयी काही कळालं नाही किंवा तुम्ही सांगत नाहीये आणि भलतंच काही सांगता येतं, असं काही होणार नाही. नक्कीच तुम्हाला आणि मला यातून फार महत्त्वाच्या गोष्टी जाणायला मिळणार आहेत. ठीक आहे. तर आपण एक पीपीटीच्या माध्यमातून काही गोष्टी साठी पुढे जाऊया. तर मित्रांनो, आजचा जो काही टॉपिक आहे आपला, अचिव्हिंग अवर मिशन और गोल थ्रू हेल्थ अँड एज्युकेशन. तर हेल्थ आणि एज्युकेशन मध्ये आपला जो काही गोल आहे, तो अचीव करण्यासाठी आपल्याला जे काही करायचं आहे, ज्या काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत, त्याच्यावर आपण थोडक्यात एक चर्चा करणार आहोत किंवा बघणार आहोत. या महिन्यामध्ये अनेक गोष्टी झालेल्या आहेत, ग्लोबल टू लोकल. त्याच्यामध्ये जसं गणेशोत्सव असेल, गौरीपूजन असेल, विश्व हिंदी दिवस असेल, वर्ल्ड फर्स्ट एड डे असेल, हॅपी इंजिनियर्स डे असेल किंवा लिटरसी डे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या का महत्वाच्या आहेत की एक एज्युकेशनचा किंवा अवेअरनेसचा हा एक पार्ट आहे. तर आपण या प्लॅटफॉर्मवर आलो, ते कसे आलो, उगीच असेच आलो का? नाही. तर आपली एक टीम बनली. ती कशी बनली? एक कॉर्पोरेटनी एक टीम बनवली आणि दुसरं म्हणजे आपले फार्मर्स आणि विलेजर एकत्र येऊन हे एक मोठं प्लॅटफॉर्म बनलं, ऑर्गनायझेशन बनलं. हे ऑर्गनायझेशन पुढं कसं जाणार, काय होणार, याच्याबद्दल काही दिवसातच क्लॅरिफिकेशन होईल. परंतु आज आपण ज्यामुळं आहोत ते ह्या दोघांमुळे आहोत. तर शेतकऱ्यांचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे, तर हे जर पाहायचं असेल आपल्याला, तर आपण एक छोटीशी क्लिप ऐकूया. आपल्यालाही त्याच्यामध्ये मजा येईल.
The clouds are passing with energy. Are you ready to stop and stay? Shout out in your time, counting for the simple hope. The clouds are always feeling good. Mama toiling on his land, wait on his brow, toil on his hand. The farmer is the one we need to feel. For the savvy, salvars and good deeds, with short skirts, t-shirts, religions, the clothes that we wear in every way, for the fashion we want every day. लुंगी या धोती अथवा पगड़ी शेरवानी for the color that flows us in every way, for the size that we wear every day. Every day, Mama toiling on his land, hair on his brow, oil on his hand. The farmer is the one we need go back. Thank you. Thank you. Thank you. अ, मित्रांनो, हम्म. हाँ, आवाज आ रहा है ना सर? हेलो? आ यस रहा सर, है आ सर। रहा Yes, है जी. yes, yes. यस 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 यस। ओके। Yes. मैं ये जो बात कर रहा हूँ, मेरा कुछ एक्सपिरियन्स है इसका मत ये माझा आता हिंदी याच्यासाठी येते की नेहमी एमसीएल बरोबर हिंदीमध्ये बोलतोय. तर माझा एक्सपिरियन्स जे काय आहे कॉर्पोरेटमध्ये आणि ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आणि बाकीच्या काही गोष्टीमध्ये हे इथं दिलेलं आहे. अ, तर 5M मीटिंग पहिले व्हायच्या, त्याचा सिग्निफिकन्स काय होता? एमसीएल एमपीओ मेंबरशिप मुवमेंट मिशन. तर मी असंही म्हणेल की मॅन मशीन मटेरियल मेथड मिन्यूट मनी मेजरमेंट आणि मार्केटिंग, त्याच्याबरोबर जर 6 इंटेलिजन्स जर बघितलं तर फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल, इमोशनल, सोशल आणि स्पिरिच्युअल अशा प्रकारचे हे आपल्याकडे सॉफ्ट टूल्स आहे. तर एज्युकेशन म्हटलं की शाळेत पाठ्यपुस्तकाचं एज्युकेशन आपल्या डोक्यात नेहमी असतं, पण वेगळ्या जर अर्थाने जर बघितलं, त्याची अनालॉजी जर बघितली तर काय होऊ शकते एज्युकेशन. आजचा जमाना हा टेक्नॉलॉजीचा आहे. टेक्नॉलॉजी डेफिनेशन मी काय करतो? राईट राईट थिंग इन राईट प्लेस at right quality in right quantity of right environment for right intention in right time is called as a technology. एमसीएल ची एक वेगळी टेक्नॉलॉजी असू शकते, त्याच्यात वेगवेगळे सायकल किंवा वेगवेगळे टूल्स असू शकतात. तर हे सगळ्या गोष्टी आहे. आता ही टेक्नॉलॉजी जर रिव्हॉल्युशन जर बघितलं आपण, की मागच्या 2000 वर्षामध्ये जे काही चेंज झाले नाही ते पुढच्या 500 वर्षात झाले. 500 वर्षात जे झाले नाही ते 100 वर्षात झाले, आणि 100 वर्षात जे झाले नाही ते 10 वर्षात झाले. आणि आता आता आपण अशा जनरेशनमध्ये आहोत की एका एका वर्षात चेंजेस होत आहेत. टेक्नॉलॉजी एक्सपोनेन्शियली वाढते. एक्सपोनेन्शियली म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये वाढते. 9+9 वाढत नाही, 9×9=81 अशा प्रकारे टेक्नॉलॉजी वाढते. हे सगळ्या टेक्नॉलॉजी एकत्र येऊन नवीन टेक्नॉलॉजीचा जन्म होतो, आणि ज्या गोष्टी आपल्याला फार दूर वाटायच्या किंवा ज्या अवघड वाटायच्या त्या टेक्नॉलॉजीच्या एकत्र येण्याने फार सोप्या झालेल्या आहेत. भारतासाठी अनेक टेक्नॉलॉजी उपलब्ध नव्हत्या, पण जसं बघितलं की डिजिटल टेक्नॉलॉजी, सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी, हेवी मशीन टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी, डिफेन्स टेक्नॉलॉजी, या सगळ्या भारतामध्ये मॅन्युफॅक्चर व्हायला लागल्या आजच्या डेटला. तर हे कशाचं प्रतीक आहे? तर हे एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजीचं प्रतीक आहे. तर याच्यामध्ये कम्युनिकेशन लँग्वेज. आता कम्युनिकेशन लँग्वेज हे कम्युनिकेशन जे काही आहे वेगवेगळे आहे. व्हर्बल आहे, नॉन व्हर्बल आहे, रिटर्न आहे, व्हिज्युअल आहे, आणि व्हेरियस मीडिया कम्युनिकेशन आहे. त्याच्यामध्ये लँग्वेजमध्ये वेगवेगळे लँग्वेज आहे, जसं संस्कृत लँग्वेज आहे जी सगळ्या लँग्वेजची जननी आहे, आणि एक ट्रॅडिशनल लँग्वेज तिच्यामध्ये सगळी आहे. आता विषय हा फार मोठा आहे, मी थोडक्यात घेतलेले, त्यामुळे काही सब्जेक्ट वर नाही जाऊ शकतं. पण संस्कृत ही सगळ्या लँग्वेजची जननी असल्यामुळे संस्कृत विषयी एक छोटंसं गीत आहे. तर ते बघूया. यानंतर दुसरं गीत नाहीये, त्यानंतर सरळ आपण पुढे जाऊया.
भाषा संस्कृतम् सरस भाषा संस्कृतम् सरस सरल मनोज मंगल देव भाषा संस्कृतम् मधुर भाषा संस्कृतम् मधुर भाषा संस्कृतम् मधुर मनोहर अमृततुल्य भाषा आवाज आ रहा है और लोग कितनी भीड़ है? वेद भाव विनाशकं खलु दिव्य भाषा भुवन भाषा संस्कृतम् भुवन भाषा भाषा संस्कृतम् मित्रांनो, आपण जे काही समाजामध्ये किंवा आपणामध्ये कम्युनिकेशन करतो, तर त्यामध्ये कम्युनिकेशनचा काय प्रकार असतो किंवा त्याच्यामधून काय उत्पन्न होतं, त्या ह्या जोहारी विंडो मधून दाखवण्यात आलेलं आहे. आजच्या वेबिनार मधला हा एक फार महत्वाचा पार्ट आहे की आपण स्वतःला किती जाणतो आणि जग आपल्याला किती जाणतं. जसं हा जे चौकोन दाखवलेला आहे की एखादी गोष्ट मला माहिती आहे आणि दुसऱ्यांना माहिती आहे, त्याला म्हणतात ओपन विंडो किंवा ओपन स्पॉट. एखादी गोष्ट दुसऱ्यांना माहिती आहे पण मला माहित नाही, त्याला म्हणतात ब्लाइंड स्पॉट. एखादी गोष्ट मला माहिती आहे पण दुसऱ्याला माहित नाही, त्याला म्हणतात हिडन स्पॉट. आणि एखादी गोष्ट मी काय एखाद्या सिच्युएशन मध्ये काय रिॲक्ट करू शकतो हे जेव्हा दोघांनाही माहित नसतो, तेव्हा ती अननोन सिच्युएशन किंवा अननोन स्पॉट असं म्हणतात. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये किंवा जीवनामध्ये किंवा कॅरेक्टरिस्टिक मध्ये ह्या गोष्टी असतात. आणि जसं म्हटलं जातं की प्रत्येक जण आपल्याला कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामधला एक्सपर्ट समजतो. तर एक्सपर्ट जरी समजत असले तर या जगामध्ये एवढं काही नॉलेज आहे, एवढं काही हे जग किंवा ही सृष्टी फार महान आहे, मोठी आहे. ह्या जगामधले सगळं नॉलेज एकत्र केलं तरी आजही 5% कमी नॉलेजचे आपण हकदार आहोत किंवा माहिती आहोत आहे आपल्याला. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि हे मी नाही म्हणत आहे, जोसेफ हॅरिंग्टन नावाचा एक शास्त्रज्ञ किंवा जाणकार असं म्हणतोय. तर आत्ताचं जे काही एमसीएल म्हणा किंवा कुठलीही ऑर्गनायझेशन म्हणा, आज आपण एमसीएल मध्ये म्हणून बोलतो पण सगळ्या याच्यासाठीच आहे की आपली जी काही टेक्नॉलॉजी किंवा आपली जी काही लीप आहे एक क्वांटम लीप आहे. पहिले आपण 0101 नॉर्मल कॉम्प्युटिंग बायनरी मेथडनी काम करायचो, पण आता ही क्वांटम लीप आहे. म्हणजे एकाच वेळेस एकाच ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक कामं चालत असतात, त्याला म्हणतात क्वांटम लीप किंवा क्वांटम कॉम्प्युटिंग. ते लक्षावधी पटीने ते कामं चालू असतात कम्प्युटिंगचे. आणि त्याच्यामुळे मी जसं म्हटलं टेक्नॉलॉजी की एक्सपोनेन्शियल आहे, तर ह्या प्रकारे ते क्वांटम कम्प्युटिंगमध्ये गणल्या जाते. आता एज्युकेशनचं मी म्हटलोय की ही एज्युकेशन जर स्वतःविषयी पाहिजे असेल, सगळ्यात पहिलं एज्युकेशन कोणाविषयी पाहिजे असेल तर स्वतःविषयी. तर मी इथं काय आहे, माझी हिस्ट्री काय आहे, माझे अँसेस्टर्स कोण आहे, मी जिओग्राफीत कोणते आहे, माझं सिविक्स काय किंवा माझं हे इथं येण्याचा अर्थ काय, आणि मी कुठल्या प्लॅटफॉर्मवर गेलो, मला काय हेल्पफुल होईल किंवा माझ्या नीड्स आणि वॉन्ट्स काय आणि मी एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, हे जेव्हा स्वतः माणूस जेव्हा स्वतःला समजतो तेव्हा तो जगाला समजू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. हे याच्यातून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. आता सगळ्यात महत्वाचं की सोशल डायनॅमिक्स आज जे काय आहे, भ्रष्टाचार ज्याला आपण म्हणतो, भ्रष्टाचार म्हणजे आपण म्हणतो पैशाच्याच रूपात नाही भ्रष्टाचार बघतो, कारण पैसा हा केंद्रस्थानी झालेला आहे. पण आपण भ्रष्ट आणि आचार म्हणजे
न चांगली नसलेली जीवन पद्धती किंवा कार्यपद्धती. म्हणजे आपण कुठं गार्बेज फेकत असतो त्याला भ्रष्टाचार म्हणू शकतो, किंवा मेरिट बेस काम केलं नाही तर त्याला भ्रष्टाचार म्हणू शकतो, पोल्युशन केलं तरी भ्रष्टाचार म्हणू शकतो, किंवा ब्रिटिश एज्युकेशन सिस्टम सपोर्ट करतोय आजही आपण गुरुकुल एज्युकेशन सिस्टम सोडून, त्यालाही भ्रष्टाचारच म्हणू शकतो आपण. असं नाही की हे सगळं सोडून द्या, त्यालाही काही लिमिटेशन आहे किंवा काही कॉम्बिनेशन आहे, त्याप्रमाणे आपल्याला जायला पाहिजे. म्हणून आजचं मॉडर्न एज्युकेशन आणि गुरुकुल एज्युकेशन याचं ब्लेंड असलं पाहिजे, असं मला इथं म्हणायचं आहे. तर आमचे वैजापूर तहसीलबद्दल मी थोडंसं सांगतो, आम्ही काय काम केलं या प्लॅटफॉर्मवरती. तर हे आमच्या दोन ऑर्गनायझेशन आहे जे फॉर्म केल्या होत्या, आणि जे काही प्रोजेक्ट होते, ही आमची फार एक कोइजिव्ह टीम आहे, जिने फार दिवस रात्र मेहनत घेतली कामासाठी, आणि आजही पेशंटफुली कामासाठी वाट बघत आहे, आणि जे काही होईल चांगलं होईल अशा सगळ्या धारणेवर आहे. हे जे काही आहे, आम्ही आमच्या टीमला दिलेले कामं, वाटून दिलेले कामं, किंवा जे काही आम्ही प्लॅनिंग केलं होतं हे याच्यामध्ये डिटेल्ड आहे. हा आमचा तालुका आहे. उजव्या साईडला बघितलं तर हा आमचा डिस्ट्रिक्ट आहे, ट्रायंगल आकाराचा किंवा पेरूच्या आकाराचा, आणि डाव्या साईडला आमची तहसील आहे, जी रेक्टँगलची 15 बाय 30 किलोमीटरची तहसील आहे. 1500 स्क्वेअर फीट एवढं आमचं क्षेत्रफळ आहे. ही डेमोग्राफी आहे आमची, ज्याच्यामध्ये साधारणतः 3.5 लाख लोक आहेत. मेल फिमेल रेशो हा 1,935 असा आहे. आणि रेनफॉल जो आहे ते सेमी अरिड मध्येच येतो, 542 वार्षिक आहे. आता जरी थोडा वाढला असेल तर जनरल हा आहे. 135 ग्रामपंचायत आहे, 165 व्हिलेजेस आहे, आणि काही डॅम आहे. नंतर काही अर्धा जो तालुका आहे गोदावरीच्या पट्ट्यामध्ये आहे, आणि अर्धा हिली आहे किंवा कोरडवाहू आहे. प्रत्येक तालुक्यात जर बघितलं तुम्ही, सांस्कृतिक पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर असतं, आणि हे सांस्कृतिक पर्यटन जर म्हटलं, आपलं जे काही पारंपरिक चालत असलेलं की आपलं, किंवा सनातन धर्मामध्ये, किंवा प्रत्येकाच्या पूजा पद्धतीमध्ये, सनातनच नाही प्रत्येक पूजा पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं देवस्थानं असतात, हे आमच्या तालुक्यामध्ये भरपूर आहेत. तर वेगवेगळे एज्युकेशन फॅसिलिटीज आहे, कॉलेज, शाळा वगैरे. आणि जर आमच्या तालुक्यातले पिकं बघितले तर बाजरा आहे. पूर्वी बाजरी फार व्हायची, बाजरा बाजरी आता कमी आहेत, पण ओनियन हा सगळ्यात जास्त पीक आहे. नाशिक पट्ट्यात कांदा होतो, असं म्हटलं तर आमचंही नाशिकमध्येच गणना व्हावी, असं एवढ्या मोठ्या प्रमाणावर कांदा आमच्याकडे लागला जातो. कॉटनचं प्रोडक्शन किंवा लागवड कमी झाली, मक्का सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आणि आम्ही जे काही प्लॅन केलेलं आहे, फार मोठ्या प्रमाणावर ऑर्गॅनिक फार्मिंग इथं होऊ शकतो. बायोमास कॅपॅसिटी पण फार मोठी आहे आमची, 18,000 टनापर्यंत आम्ही जाऊ शकतो पर डे, फुल कॅपॅसिटीने गेलो तर. हे सगळं आहे ह्या तालुक्यामध्ये. हे सगळं पुन्हा एमपीओ एमईपीचं काही जे काही पोटेन्शियल आहे, हे याच्यात दाखवलंय. रेडीनेस आहे आमचा. आता आम्ही जे तहसीलसाठी जे काही प्लॅन केलं होतं, वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही ऍक्टिव्हिटी डीपीआर मध्ये, की जमिनीविषयी जानकारी, किंवा ट्रान्सपोर्ट वगैरे काय, बँकिंग क्षेत्रामध्ये काय, इरिगेशन काय, असे अनेक असे जवळपास 30-32 पॉईंट आम्ही काढले होते. आणि जसं म्हटलं जाते की प्रत्येक तहसील किंगडम बनवायला पाहिजे किंवा करायला पाहिजे, त्याच्यानुसार ऑर्गॅनिक फार्मिंग तिथं पाहिजे, किंवा हे सगळं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल एमसेल काही काम होत नाही मग काय करायचं, असं नाहीये. आपण जीवन इथं जगत आहोत, आपलं ही मायभूमी आहे, आणि आज नाही एकाने कोणी केलं नाही तर कोणाला तरी हे करणंच आहे. तर ह्या स्थितीवरती आज आपण आपल्या ह्या जीवनामध्ये आहे, जे काही सगळं जमीन बिघडत आहे, आरोग्य बिघडत आहे, यासाठी हे करणं हे गरजेचंच आहे. तर ह्या अशा ऍक्टिव्हिटी होत्या आमच्या काही. बांबू प्लांटेशन, साबणीची झाडं आम्ही लावणार आहोत. आता साबणी झाडाला येतात असं म्हटलं तर मग तुम्ही थोडं कन्फ्यूज व्हाल, पण साबणी झाडाला कशा येतात या पुढच्या चित्रात मी दाखवतो तुम्हाला. बाकीच्या ह्या ऍक्टिव्हिटी, किंवा कुठल्याही तालुक्यात गेलं तर खेळाचं मैदानही नसतंच, खेळाचं मैदान असावं, किंवा अनेक हेल्थ फॅसिलिटी असावी, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता उजव्या साईडला बघितलं तर हे साबणी या झाडावर येतात, हे तुम्हाला दिसल. हे चारही जे काही फोटो आहेत, हे पारंपरिक साबणीमध्ये वापरल्या जायचं, हे तुम्हाला बघून लगेच कळेल. डाव्या साईडला वेगवेगळ्या मॉडर्न बांबूचा फोटो, याचं प्लांटेशन हे होऊ शकतं. गंगेकाठी अनेक पोटेन्शियल क्षेत्र आहे आमच्या इथं. आता ऑर्गॅनिक फार्मिंग विषयी आपण थोडंसं बघू. ऑर्गॅनिक फार्मिंग बरेच लोक म्हणतात, बरेच लोक करतात, फेल होतात, पण त्याच्या काही बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यासाठी आपण जाणू. मी मुद्दाम फास्ट होते की स्लाइड जास्त आहेत, एक तुम्हालाही बोर होऊ नये.
ज्याला म्हटलं जातं की कन्व्हेन्शनल नॅचरल रेसिड्यू फ्री ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि त्याचे वेगवेगळे जसे नावं आहेत तसे वेगवेगळे सिनारिओ आहेत त्याच्यामध्ये. बेसिकली याचा जो काही बेस आहे, जल वायू पृथ्वी अग्नी आकाश असे पंचमहाभूत याच्यात कन्सिडर केले जातात. आणि याच्यामध्ये जर जसं म्हटलं जातं की पाणी चांगलं पाहिजे, हवा चांगली पाहिजे, जिवंत जमीन पाहिजे, सफिशियंट सनलाईट पाहिजे आणि एन्व्हायरमेंट जे काय आहे हे फेवरेबल पाहिजे. आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये जर बघाल तर प्राणी आणि पक्ष्यांचा रोल फार महत्त्वाचा असतो. आणि सगळ्यात मधुमक्षीचा रोल तर आपल्याला फार मोठा आहे, माहितीच आहे. आणि सराउंडिंग प्लॅन्टचा पण फार मोठा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही आपण पॉयझन फ्री इनपुट द्यायला पाहिजे ते महत्त्वाचं असतं. रसायन किंवा विष त्याच्यामध्ये कुठलंही नको, हा एक बेसिक त्याच्यामध्ये कन्सिडरेशन आहे. त्याच्यामध्ये नंतर एक असं कन्सिडरेशन आहे की 97 ते 98% जे काय आहे ती हे पाणी आणि हवा आणि हे असतं. बाकी सॉलिड जर असेल तर हे काय 2-3% असतं. जसं आपण राख जर बघितली कुठल्या प्लॅन्टची जाळल्यानंतर ती ती 2-3% असते. तर मग प्लॅन्ट ग्रोथ पिलर्स काय आहे, प्लॅन्ट न्यूट्रिशन आणि प्रोटेक्शन. बघा, जमिनीमध्ये जेव्हा आपण कुठलंही पीक घेतो, एक तर न्यूट्रिशनसाठी काम करतो आणि प्रोटेक्शनसाठी काम करतो. तर मग ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण काय करू शकतो, फार्म यार्ड मॅन्युअर्स म्हणजे खतं देऊ शकतो, जीवामृत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आहे, वेस्ट डिकम्पोजर आहे, कंपोस्ट आहे वेगवेगळ्या प्रकारचे, सॉइल कंडिशनर जे सीएनजी मधून सांगितलं होतं त्या प्रकारचं, किंवा गोबर गॅसचं, वेगवेगळे न्यूट्रिशन प्रोडक्ट किंवा बाजारातले जे काही याला सपोर्ट करणारे प्रोडक्ट. नंतर प्रोटेक्शन मध्ये वेगवेगळे निमास्त्र आहे, अग्निअस्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, दशपर्णी आहे, वेस्ट डिकम्पोजर आहे, रामबाण अस्त्र आहे, नीम मलम आहे, नीम ऑइल आहे, फंगल प्रोटेक्शन साठी तुरटी आहे, घोड्याची लीद आहे, व्हायरस प्रोटेक्शन साठी गुळवेल आहे, गोमूत्र आहे, पपई आर्क आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण उपाय याच्यावर करू शकतो. हे फार डीप विषय आहे, एक जस्ट सुपरफिशियल टच मी याच्यामध्ये घेतोय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मायक्रोबियल याचा फार रोल आहे. शत्रू मायक्रोबियल्स पण असतात आणि मित्र मायक्रोब्स पण असतात. म्हणजे जे काही सूक्ष्म प्राणी आहे ते मित्र स्वरूपात असतात आणि शत्रू स्वरूपात पण असतात. त्याच्यामध्ये सब प्रकार जर बघितलं तर बॅक्टेरिया असतात, फंगस असतात, व्हायरस असतात. काही फ्रेंडली असतात, काही एनिमी असतात, काही न्यूट्रल असतात. आपल्याला माहिती आहे की गांडूळ हा वापसा बनवतो, पण त्याच्यासाठी तिथं हवा गेली पाहिजे. जर वापसा हा या ऑर्गॅनिक फार्मिंगचा हा एक आत्मा आहे आणि तो कशी वापसा कशी बनवल्या जाऊ शकते, तर त्या दोन कणांमध्ये हवा असली पाहिजे. हवा आणि पाण्याचं वाफेचं एक एक प्रॉपर मिश्रण असलं पाहिजे. तरच आपण ते वापसा कंडिशन मध्ये येऊ शकतो. तरच तिथं ते काय म्हणता येईल, मायक्रोब्स वाढू शकतात, अर्थवॉर्म वाढू शकतात आणि जे काही ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला पाहिजे तो वाढू शकतो. आता इंटिग्रेटेड नॅचरल फार्मिंग मध्ये की मधमाशीचा जो रोल सांगितला हा एवढा मोठा आहे की जर असं म्हटलं जात आहे की 70% जगातलं जे काही फूड आहे ते मधमाशी मार्फत तयार केलं जातं, जे काही पॉलिनेशन केलं जातं. आणि जर मधमाशी नसेल तर असं सायंटिस्ट म्हणतात की 4-5 वर्षामध्ये माणसाचा अंत होऊ शकतो. एवढं मोठं मधमाशीचं महत्व आहे. त्याचे अनेक प्रोडक्ट आहे, अनेक प्रोडक्ट हजारो लाखो रुपये किमतीला त्याचे मधमाशीचे विकले जातात. ही गोष्ट एक वेगळी आहे. नंतर देशी काऊ. देशी काऊ जे काय आहे ती फार महत्वाची आहे याच्यामध्ये. तर देशी काऊमध्ये अनेक प्रकारचे आपल्याला न्यूट्रियन्स मिळतात, क्रॉप प्रोटेक्शनसाठी घटक मिळतात, दूध आणि दुधाचे प्रोडक्ट मिळतात. आणि आपल्या देशामध्ये आज 40 प्लस व्हरायटी गायीच्या आहेत. पहिले 100 प्लस होत्या, बऱ्याचशा लुप्त झाल्या. आणि आपण असं आपल्या पुराणामध्ये जेव्हा म्हणतो की 5 माता महत्वाच्या आहे, गोमाता, स्वमाता, भूमाता, निसर्गमाता आणि भारत माता. तर याप्रमाणे एक आपली एक आयडियोलॉजी आहे. आणि हे वेगवेगळे प्रकारचे बेनिफिट्स आहे काऊचे. आता आपण बघितलं असाल की राहीबाई पोपेरे यांना एक पुरस्कार मिळाला देशी बीज संवर्धनासाठी. एक वंदना शिवा नावाच्या मॅम आहे, ज्या दिल्ली स्थित आहे. त्यांनी सुद्धा बीज स्वातंत्र्यासाठी काम केलंय. जसं आपले हे मॉन्सेंटो आहे किंवा आपले हे बाकीचे अमेरिकन्स आहेत, ते आपल्या बीज स्वातंत्र्यावर कब्जा करायला पाहतात. त्याच्या विरुद्ध ह्या बाईंनी फार मोठी लढाई दिलेली आहे, आपलं जीवन समर्पित केलेले आहे. अशा बऱ्याच रणरागिणी याच्यामध्ये काम करतायत, देशी जे काही बीज संवर्धन आहे याच्यासाठी काम करत आहेत. आता
वेगवेगळे न्यूट्रियन्स कसे बनवायचे घरी, तर वेगवेगळे आपले काही अवेलेबल जे काही रिसोर्सेस आहेत त्याच्यापासून आपण वेगवेगळे न्यूट्रियन्स हे बनवू शकतो. की वेस्ट डिकम्पोजर पासून कसं बनवायचं, त्याच्यामध्ये बेलाचे फळं जर टाकले तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पोटॅश पण भेटू शकतो. अनेक नत्र स्फुरद पालाशसाठी वेगवेगळे आपल्याला निविष्ट आहेत. हे आमचे जे सहकारी आहे, आमचे एक एमयूपी आहे आमच्या तालुक्यामधले. अं, नंतर वेगवेगळे दशपर्णी आर्क वगैरे याचं जे काय आहे, ह्याचं प्रिपरेशन आहे, महिला याच्यात तयार करू शकतात. तर हे सगळं आहे. हे आमचे मीटिंगच्या वेळेचे एक सगळे सहकारी आहे. वेस्ट डिकम्पोजर पासून अनेक आपण प्रॉडक्ट बनवू शकतो. गो कृपा अमृत पण त्याच्यासारखंच आहे. तर हे सगळं आहे. एक पुढच्या 5 मिनिटात मी याचं संपवतो आणि आपले जे काही पुढचे अपडेट आहे त्याच्यासाठी आपल्या स्पीकरला बोलवतो. एक एन्झाईम जे बघा, 1 3 10 मध्ये फ्रूट, एक 1% 1 पट गुळ, 3 पट फ्रूट आणि 10 पट पाणी, 1 3 10चा हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे माणसाच्या आरोग्यासाठी पण हे एन्झाईम चांगले असतात. 90 दिवस लागतात याला बनायला आणि शेतीसाठी पण फार छान असतात. तर हे सगळं महत्वाचं आहे. नॅचरल फार्मिंग वगैरे हे वेगवेगळे सर्टिफिकेशन आहे. अ, नंतर सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे 7 पांढऱ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. पांढरं पीठ, पांढरं सॉल्ट, पांढरं ऑइल, पांढरा राईस. पांढरा म्हणजे राईस, म्हणजे पाणी आणि भात सेपरेट केला पाहिजे. पाण्यामध्ये व्यवस्थित मिल्क मिनरल्स असले पाहिजे. मिल्क देशी गाईचं घेतलं पाहिजे. शुगर ही कमीत कमी क्वांटिटीमध्ये घेतली पाहिजे. याच्यामध्ये जे काही खाण्याच्या हॅबिट्स आहेत त्या दाखवल्या आहेत. आता वेगवेगळे एलिमेंट्स आहे, कशासाठी कुठलेही वनस्पती कामं येते, रिजनल सीझनल ओरिजिनल. आपण जर अशा प्रकारचे खाल्लं घेतलं, याच्यावर इलाज केला, तर ह्यामध्ये आपलं महत्वाचं, आपण घरच्या घरी आपण अनेक इलाज करू शकतो. किडनी स्टोनवर आहे, डायबिटीजवर आहे, पायल्सवर आहे. आपण हे जे काही वनस्पती आहे समोर, याला काय म्हणतात आपल्याला, मी आता नाव विसरलो, माझ्या समोरच आहे. सकाळी याचा फुलांचा फार मोठा सडा आपल्या अंगणात पडतो. हे जर असेल आपल्या झाड आपल्या गल्लीत लावलेलं, बरेच बोन जॉईंट्स वगैरे अनेक वनस्पती आपल्याला असतात. त्यात हे मक्याचं आहे किंवा हे ईडलिंबू आहे, याचे अनेक गोष्टी आहेत. तर पुन्हा हे आपलं अं, गिलोय म्हणतात, याचा काढा वगैरे, ह्या सगळ्या अनेक गोष्टी आहेत. फूड ॲज अ मेडिसिन घेतलं पाहिजे आपण. आता हे एमसीएलच्या अनेक ऍक्टिव्हिटीज आहे, ह्या एकत्र केल्या पाहिजे. तर टायमाच्या अभावी मी हे एक शॉर्टमध्ये घेतलं. तर सगळ्यात महत्त्वाचं हेल्थ आणि एज्युकेशनवर आपल्याकडे बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि आपण याच्यात इंटिग्रेशन करून हे आपण करू शकतो, असं मला म्हणायचं आहे. तर याच्यासाठी जे डिटेल अनेक गोष्टीवर अनेक वेबिनार वगैरे आपण घेऊ शकतो. तर मी इथे हे प्रेझेंटेशन थांबवतो आणि पुढचं जे काही डिटेल्स आहे त्याच्यासाठी मी आदरणीय राजेश सरांना इथं बोलवतो. कारण ते डिटेल्स देतील. त्यानंतर अजूनही बाकी आपल्या स्पीकरला आपण बोलू. तर राजेश जी, आप है लाइन पे? यस सर। यस, ओवर टू यू सर, राजेश जी बोलिए। थैंक यू। सभी को नमस्कार। आज ये प्लेटफॉर्म मैं यूज करना चाहता हूँ, हिंदी में ही बात करूंगा। यस यस यस। बहुत गंभीर विषय है कि फंडिंग के विषय में, लेकिन जहां तक बात है फंडिंग के विषय में, सभी लोग जानते हैं डॉक्टर श्याम गौलभ ने बहुत सी कोशिश की। शनिवार तक जो है ना फंड्स नहीं आया है, ये बात कंफर्म है। जानकारी कुछ ऐसी मिली है कि शायद अगले हफ्ता फंड्स आ भी जाए, लेकिन बहुत बार समय दिया गया, डॉक्टर श्याम गौलभ सही समय पे फंड्स नहीं ला सके। नतीजा ये हुआ कि कार्तिक रावल की अगुवाई में एफआईआर हुआ है जगदीश पायदान के माध्यम से, जो कि सोमवार से ये मल्टीपल ढेर सारे लोग जो है ना एफआईआर करने के सिलसिला में जा रहे हैं। होगा क्या, इसके बारे में जो है चर्चा करना बहुत जरूरी है, जो कि मैं प्लेटफॉर्म यूज करना चाहता हूं इसके लिए। सबसे इंपॉर्टेंट चीज है, अगर एफआईआर हुआ मल्टीपल तो होगा क्या? होगा यही जो पल्स का हुआ था, जो सहारा का हुआ था, सब बर्बाद हो जाएगा, सब खत्म हो जाएगा। एक छोटी सी कहानी के माध्यम से मैं अपनी बात खत्म करना चाहूंगा और कुछ आप लोग को जो है ना सच्चाई से आगाह करना चाहूंगा। एक छोटी बुढ़िया थी, वो चीलम पीती थी। छोटे से चीलम होता है ना, इसमें जो है ना थोड़ा तंबाकू डाल के, थोड़ा सा आग डाल के वो पीते हैं, और पीने के बाद वो जो है ना झोपड़े में डाल देती थी, झोपड़े में रख देती थी। झोपड़े में एक बार आग लग गई। आग लगने के बाद हुआ ये
कि भयंकर आग लगी, पूरा आसमान तक आग जो है आग बढ़ने लगी। और वो जब आग लगी सब लोग, आसपास के लोग दौड़े कि यार आग कैसे, आग लगी कैसे आग लगी। तो किसी ने कहा ये बुढ़िया ने आग लगाया है। बुढ़िया को बुलाया गया कि ऐसे कि तुमने आग लगा दी इसके अंदर। तो बोली मैं तो छोटा आग मैंने जो है ना वो उसके अंदर लगाई थी, ये तो बहुत बड़ा काय आग है, झालं मैं इतना माझ्या बड़ा आग हाताने नहीं बघ. लगा पाऊंगी, मैं ये बड़ा आग नहीं लगा सकती, इतना बड़ा आग मेरे पास नहीं था। तो कार्तिक रावल जी है ना, ये छोटा सा आग जो लगा रहे हैं ना, ये छोटा सा ही आग है, लेकिन ध्यान रखना जब आसमान तक आग पहुंच जाएगा ना, ये चाहेंगे कि ऑडियो और वीडियो के माध्यम से नहीं कर पाएंगे। मैंने उनसे गुजारिश की ऑडियो के माध्यम से कि ये जो है इसको रोकिए, क्योंकि ये एमसीएल फिर खत्म हो जाएगा लगातार। ढेर सारे लोग जो है ना अगर कंप्लेंट करेंगे तो मैं सभी एमएसएस सभी एमपी से अनुरोध करना चाहता हूं कि अगर लगातार कंप्लेंट करोगे तो एमसीएल खत्म हो जाएगा, तो कोई बचेगा नहीं। जरूरत है इस वक्त बचाने की। और मैंने ये भी गुजारिश डॉक्टर शाम गोलक से की है कि आपको फ्रंट पे आना चाहिए, फ्रंट पे आके जो मीटिंग करना चाहिए। आपने क्यों मीटिंग नहीं की पिछले 5 दिन से? मैं उनको भी जो है बोल रहा हूँ, उनकी भी बहुत बड़ी गलती है कि फ्रंट पे आके बताना चाहिए कि पैसे हैं कि नहीं है, नहीं है तो उसका समाधान निकलता, आना चाहिए था। तो डॉक्टर श्याम गोलक से भी मैंने अनुरोध किया, उनसे भी अनुरोध किया कि फ्रंट पे आप आइए। नहीं तो हम लोग एक कमेटी बना के बैठ के जो है डॉक्टर श्याम गोलक भी बिठाएंगे और जितने भी लीडर्स हैं सबको बिठा के हम समाधान की तरफ लेके जाएंगे। और ये नहीं है कि आप जो है ना कि सब समस्याओं का समाधान के लिए आप भागो, चाहे डॉक्टर श्याम गोलक हो या चाहे जो है कार्तिक रावत जी हो, ये सभी का है जो है ना एमएसएस जो है ना एमएसएस है, एमबीपी है, सभी का एमसीएल है। तो एमसीएल को बचाना है तो ये नहीं करना पड़ेगा, इसको रोकना जरूरी है। तो आप सभी लोग से अनुरोध है कि ये एमसीएल है। आज पल्स का क्या हुआ, कार्तिक को क्या लगता है नई कमेटी बना लेंगे और नई कमेटी के अंदर वो खड़े हो जाएंगे? अगर ऐसा होता तो आज पल्स पल्स का जो है ना 25% प्रॉपर्टी बेच देता तो कर्जा चुक जाता, सहारा का ही प्रॉपर्टी बेच देता तो कर्जा चुक जाता। एमसीएल के पास है क्या? कुछ नहीं है। तो एमसीएल को बचाना है तो हमको आगे आना पड़ेगा और हमारे अंदर से ही समाधान भी निकलेगा। और समाधान बहुत ही अच्छा है, जरूरत है खड़े रह के समाधान निकालने की, न कि आग लगाने की। ये छोटी सी आग है ना, बड़ी आग आप रोक नहीं सकते। और ये कार्तिक राव के अंदर तब नहीं इतना नहीं कर पाएंगे जब भी आग बढ़ जाएगी। तो जरूरत है सभी लोग सामूहिक तरीके से कोशिश करें, इन सब चीजों को रोकने की कोशिश करें, जितना कर सकते हैं करें। मैंने कोशिश की है। और ये डॉक्टर श्याम गोलक की भी गलती है, 100% गलती है। और ये कार्तिक रावल की गलती है, जब आग लगेगी ना नहीं रोक पाओगे आप। दोनों जन को बचाने की जिम्मेदारी और हम लोग की भी जिम्मेदारी है। तो आप लोग कोशिश करिए कि किसी भी तरीके से आग लगी है ना इसको बचाने के लिए। थैंक यू वेरी मच साहब, मुझे बहुत जरूरी था इस प्लेटफॉर्म पे बोलने के लिए। और ये हम लोग की सामूहिक जिम्मेदारी है, इन सब चीजों को रोका जाए और जितने भी हो सकता है कोशिश करिए। थैंक यू संतराम जी, आपने प्लेटफॉर्म जो है ना मुझे यूज करने के लिए दिया, मेरी बात कहने के लिए। थैंक यू सर। थैंक यू सर, बहुत ही सटीक तरीके से आपने दोनों भी पक्ष रखा और हमें गाइडेंस किया, इसके लिए आपका सभी पार्टिसिपेंट्स की तरफ से धन्यवाद। और कोई बोलना चाहता है तो बोल सकते हैं। 1 मिनट में ही शायद खत्म हो जाएगा मीटिंग अभी। सर 1 मिनट बोल देंगे सर. कर्नाटक से बोल रहा हूँ सर, प्रवीण कुमार वासनाथ, नरगुन तालुक से सर. हम्म। क्योंकि क्या है, हम लोग आना है तो आ जाएंगे सर मुंबई में. क्योंकि क्या है, अभी कंडीशन खराब होते जा रहा है. क्योंकि इन 5 साल से सब लोग पैसे के लिए घूम रहे हैं. क्योंकि इन पैसे नहीं तो कहीं ना कहीं इन्वेस्ट रहे, कहीं ना कुछ कर सकते हैं. क्योंकि ठीक। कुछ ठीक है तो सर। समाधान होने के कुछ इकट्ठा ठीक। होके मुंबई आना तो आ जाएंगे सर हम लोग अभी. ठीक है, ठीक है, हम बताएंगे, राजेश जी सर मैं बताएंगे या जो महाराष्ट्र भी से सीनियर। बात करना चाहता हूँ. हाँ हाँ। हेलो. हाँ सर मैं बोलिए। महाराष्ट्र से कल्याण कर रहा हूँ. हाँ सर। सर अभी ये फंडिंग का काम हुआ कि नहीं, हमारे को ये थोड़ा जानकारी चाहिए. हम्म। अभी राजेश जी ने। ये फंडिंग की कि तो आप ये फंडिंग सबर की जानकारी डॉक्टर सबर शाम बहुत डॉक्टर करे. फंडिंग की जानकारी डॉक्टर शाम गोल भी दे सकते हैं। मेरी जानकारी के अनुसार मेरे हाँ. ख्याल से फंड इनिशिएट हुआ है, जो अगले 1-2 दिनों में फंडिंग का लगभग कंप्लीट कर लेंगे। लेकिन ऐसी बातें डॉक्टर श्याम गोलप ने बार बार कही हैं, तो मेरी जानकारी में शायद मंगलवार तक आ सकता है, ऐसा कुछ जो है ना बातें आई है कि फ्राइडे को इनिशिएट हुआ है। तो मे बी ये सोमवार मंगलवार तक जो है ना अभी प्रूफ वो देंगे कि हमने 12 लोगों को 20 लोगों को जो है फंड डिस्ट्रीब्यूट किया है। दिस इज द स्टेटस जो मेरे को जानकारी मिली है, वो बता रहा हूँ। हम अभी. हेलो. एज रिसीव्ड हाँ एज सर. फॉरवर्डेड। लेकिन विठल इसको मुकले हेलो. जी वेरीफाई आप हैं करना लाइन चाहिए पे? और डॉक्टर शाम गोलप। यस सर, बोलिए बोलिए। हेलो. यस सर बोलिए। तो सर ये अभी ये हम स्टेटस है इसका। महाराष्ट्र के नांदेड़ जिला अर्धापुर तालुका से बात कर रहे हैं. हमारा जो तालुका हाँ जी। होनर है कि नहीं, उस पे अभी क्या करे, यहाँ के जो एमपी वाले सब है कि मिल के उनको अभी उनके पे कुछ तो केस दर्ज करने वाले हैं. तो हमारा कहना है कि हम यहाँ पे शेड लगाए, हम 30-40 लाख रुपए इन्वेस्ट करें.
तो सभी का स्टोरी हमारा वैसे ही है कहना सर, है कि सभी बा का हम स्टोरी ये है, कुछ भी अलग नहीं नहीं है, करेंगे। बहुत अलग लोगों के अलग अलग के नहीं अभी है, वो नहीं स्टोरी मगर सुनने का कैसा टाइम है नहीं है। हमारा ये। अच्छा अच्छा। हाँ हाँ, नहीं सभी की तो सभी की। फंडिंग का काम हो जाएगा। ये श्याम सर बताएंगे समय नेक्स्ट वीक में। ठीक है। अ- अ, अच्छा ठीक है। विठल मुगनी जी है लाइन पे, लास्ट कुछ सेकंड बचे हैं। विठल जी। ठीक है, दिग्विजय जी आप है, क्लोजिंग में आप बोल सकते हैं कुछ। अ, यस सर। यस सर बोलिए। सर्वांना नमस्कार. आजची मीटिंग सर्वांना जॉईन केलं. MSS MVP आणि चॅनल पार्टनर आपल्या किमती वक्त बहुमूल्य वक्त आपल्या आज